तर पुण्यामधला धनगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ असा सामना अजूनही सुरू आहे। धनगेकरांकडून अजूनही मुरलीधर मोहोळ यांच्यावरती आरोप केले जात आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन प्रकरणात धनगेकरांकडून मोहोळांवर आरोप केले जात आहेत। याच पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। पुण्यातील जैन मंदिरातील दानपेटीतून ट्रस्टींनी 14-15 कोटी काढून त्याचा गैरवापर केला। जैन मुनींचा आरोप। तर धर्मदाय आयुक्तांच्या अधिकाऱ्यांकडून जैन बोर्डिंगचं सर्वेक्षण। जैन बोर्डिंगचे विश्वस्त जयंत नांदुरकर यांना जैन बांधवांचा घेराव। तुमच्या वाईट कामामुळे आम्ही तुम्हाला सोडू पण कर्म तुम्हाला सोडणार नाही, या शब्दात जैन मुनींनी नांदुरकरांना फटकारलं। धनगेकरांकडून मोहोळ यांच्या गाडीचा व्हिडिओ शेअर। गाडी कोथरूडच्या बडेकर बिल्डरची असल्याचा धनगेकरांचा आरोप। तर मोहोळांनी शासकीय यंत्रणा बिल्डराच्या दारी गहाण ठेवली, धनगेकरांची टीका। बडेकरांसोबत पार्टनर असताना 2.5 वर्ष स्वतःची गाडी वापरली। मी एकमेव महापौर ज्यानं स्वतःची गाडी वापरली, धनगेकरांच्या आरोपांवरती मोहोळ यांचं स्पष्टीकरण। धनगेकर रोज सकाळी काहीतरी खोटं ट्विट करतात, त्यांचा बोगस कार्यक्रम सुरू आहे। धनगेकरांच्या आरोपांवरती मुरलीधर मोहोळ यांचा पलटवार। तर त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, माझ्यावर एक तरी गुन्हा दाखवावा, मोहोळ यांचं आव्हान। माझ्यावर वैयक्तिक बोलल्यास मोहोळांना पळताभुई थोडी करेन, धनगेकरांचं पुन्हा एकदा मुरलीधर मोहोळ यांना आव्हान। तर मोहोळांनी बिल्डरची गाडी वापरल्याचे पुरावे दिले, धनगेकरांचं वक्तव्य। धनगेकरांना लोकांनी सगळीकडून टाकून दिलंय, मोहोळ यांच्याकडून धनगेकरांचा वेळ लागलेला आणि विकृत मनोरुग्ण असा उल्लेख। काही लोक पिसाळले आहेत, चंद्रशेखर बावनकुळेंची धनगेकरांवर टीका। त्यांच्या निवडणुकीत पराभव झालाय, मोहोळांवर बोलल्याशिवाय धनगेकरांना राजकीय अस्तित्व टिकवता येत नाही, बावनकुळे यांची टीका।